नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा आणि आजचा परत एकदा विषय मल्टी स्टेट. आपण पाहतोय मित्रांनो, मल्टी स्टेट आणि बीड जिल्हा आणि आजूबाजूचे जिल्हे या ठिकाणी झालेले त्रस्त ठेवीदार आणि ठेवीदारांचं झालेलं अतोनात नुकसान, या मल्टी स्टेटवाल्यांनी लावलेली ठेवीदारांची वाट. पण या गोष्टीमध्ये सुरुवातीला जे ढिल्लेपणा होत होता, FIR गुन्हा दाखल करून पण घेतला जात नव्हता, ती गोष्ट आता बदललेली आहे. हे सगळं चालू असताना ज्यांना वाटतंय की मला पोलीस अटक करतील किंवा ज्यांचं FIR मध्ये नाव आहे, ज्यांचं तक्रारीमध्ये नाव आहे, असे लोक हायकोर्टामध्ये बेल मिळवण्यासाठी गेले होते. त्याच्यातलेच एक व्यक्ती म्हणजे अर्चना कुटे. अर्चना कुटे यांनी हायकोर्टामध्ये बेल साठी अर्ज केला आणि त्या ठिकाणी त्यांनी परत तीच गोष्ट मांडली जी काल 23 तारखेला ईडीच्या नोटमध्ये सिद्ध होते की असा कुठलाही फॉरेन फंड येणार नाही. पण अर्चना कुटे यांनी 10,000 कोटी रुपये फॉरेन फंड येणार आहे ही गोष्ट त्या ठिकाणी मांडली. आणि आणखी दुसरी गोष्ट हायकोर्टामध्ये मांडली की आमचा म्हणजे माझा आणि ज्ञानराजाचा काही संबंध नाही. पण कोर्टाने त्या ठिकाणचा इंटरिम रिलीफ काढून टाकलेला आहे. म्हणजे पोलीस कधी पण अर्चना कुटेला अटक करू शकतात आणि अर्चना कुटेला अटक करावी ही सर्वची सर्व म्हणजे 6 लाख ठेवीदारांची मागणी आहे. याच्यासाठीची पुष्टी देणारी एक गोष्ट आमच्या हातात आहे आणि ती गोष्ट आजच्या व्हिडिओमध्ये बोलतोय आणि ती गोष्ट मात्र प्रत्येक ठेवीदारासाठी उपयोगाची आहे. होय होय होय, ज्ञानराजाचा पैसा सुरेश कुटे यांनी आणि अर्चना कुटे यांनी संगनमत करून, हेराफेरी करून कुटे ग्रुपसाठी वापरला. याच्यासाठीचे हे ऑथेंटिक डॉक्युमेंट आहे. हे डॉक्युमेंट आमच्या हातात मिळाले कारण ज्या दिवशी ईडीने छापे टाकले ज्ञानराजाच्या सगळ्या शाखेवर आणि बाकीचे सगळे डॉक्युमेंट डिव्हाइसेस सीज केले, कागदपत्रे सीज केली, त्याच्यानंतर ईडीने शोकॉज नोटीस पाठवल्या. या शोकॉज नोटीस कुटेच्या ज्ञानराजाचे डिरेक्टर आणि ऑफिसर यांना पाठवलेल्या आहेत. ज्ञानराजाच्या 51 शाखा आणि 6 लाख ठेवीदार आहेत. त्या ठेवीदारांना 12 ते 14% इतकं जास्त व्याज देऊ, आम्ही तुम्हाला देऊ असं म्हणून त्यांच्या ठेवी ठेवून घेतल्या गेल्या. पण ज्यावेळेस ठेवीदार स्वतःच्या ठेवी काढण्यासाठी गेले त्यावेळेस काही ठेवीदारांना ठेवी परत मिळाल्या, पण असंख्य ठेवीदारांच्या ठेवी देण्यात टाळाटाळ करण्यात आली आणि आजपर्यंत त्यांना त्या ठेवी मिळालेल्या नाहीत. त्याच्याच बरोबर ज्ञानराजामध्ये 168 कोटीच्या ठेवी आहेत असं मे ते जुलै पर्यंत जे FIR दाखल झालेले आहेत त्याच्यातून कळतं, असं ईडीने या शोकॉज नोटीस मध्ये लिहिलेलं आहे. या शोकॉज नोटीस मध्ये हे मात्र फार प्रकर्षाने मांडलंय की शेतकरी, छोट्या व्यापारी, कष्टकरी यांना फसवून सुरेश कुटे, यशवंत कुलकर्णी, नारायण शिंदे, श्रीमंत हाडुळे जे की एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स आहेत, नारायण शिंदे जे की जनरल मॅनेजर आहेत, श्रीकांत आमटे जे की डेप्युटी एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स आहेत आणि इतर. त्याच्याच बरोबर आणखीन एक लिहिलंय. आता हा पण विषय विचार करण्यासारखा आहे. 2006ला जर ज्ञानराजा मल्टी स्टेटची स्थापना झाली तर मग त्या मल्टी स्टेटची नोंदणी 2010ला का झाली? ईडीच्या नोटीस मध्येच हे लिहिले की 2006ला स्थापना आणि 2010ला नोंदणी झाली. महाराष्ट्र आणि इंदोर मिळून 51 शाखा आहेत. आता विषय परत तिथं हा येतोय की महाराष्ट्राच्या शाखेचा जो काही फ्रॉड झालाय, जो काही घोटाळा झालाय, त्याच्यासाठी तुम्ही MPID नुसार तपास करत आहात पोलीस विभाग, पण इंदोरसाठी MPID कसा लागू होणार? मग मध्य प्रदेशमध्ये जी शाखा आहे त्या शाखेबद्दल नेमका काय तपास झाला? त्या शाखेचं नेमकं काय गोडे बंगाल आहे? का ती शाखा फक्त कागदावरच आहे? का त्या शाखेमध्ये बस बनाव और पैसे लुटो असंच काही झालेलं आहे? ही पण गोष्ट ठेवीदारांच्या समोर येणं गरजेचं आहे. त्या नोटीस मधला पुढचा मुद्दा, सुरेश कुटे आणि त्यांच्या पत्नी अर्चना कुटे हे दोघंही कुटे ग्रुपचे डायरेक्टर आणि शेअर होल्डर आहेत. त्याच्याच बरोबर यांच्या जोडीला यशवंत कुलकर्णी, आशिष पाटोदकर हे पण कुटे ग्रुपचे भागीदार आहेत. आता या कुटे ग्रुपच्या 22 कंपनीज आहेत आणि 4 LLP फर्म्स आहेत आणि या सगळ्या फर्मचा आणि या 22 कंपन्यांचा मिळून कुटे ग्रुप बनतो. या कुटे ग्रुपचे मालक आणि चालक हे अर्चना आणि सुरेश कुटे आहेत.
हे सगळं बोलत असताना आता जो मुद्दा जो सी मध्ये आहे, या नोटीसच्या सी मध्ये जो मुद्दा आहे तो मुद्दा फार महत्वाचा आहे आणि तो मुद्दा हे सिद्ध करतो की या दोघांनी संगनमत करून, ठरवून, प्लॅनिंग करून ज्ञानराधाचा पैसा कुठे ग्रुपमध्ये वापरला। कारण या ठिकाणी हे लिहिलं जातंय की ज्ञानराधाच्या पैशाची हेराफेरी करून वेगवेगळ्या ठिकाणी वळवून शेवटी तो पैसा कुठे ग्रुपमध्ये म्हणजे या 22 कंपनी आणि 4 LLP फर्म याच्यामध्ये वळवला गेला आणि या सगळ्या गोष्टीसाठी अर्चना कुटे आणि सुरेश कुटे जिम्मेदार आहेत आणि हा पैसा त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी घेतला। काय अर्थ होतो या सगळ्या गोष्टीचा? या सगळ्या गोष्टीचा स्पष्ट असा अर्थ होतो की ज्ञानराधा बुडवण्यासाठी, ज्ञानराधांच्या ठेवीदारांचं वाटोळं करण्यासाठी, ज्ञानराधांच्या ठेवीदारांची बर्बादी करण्यासाठी, त्यांचा घामाचा पैसा वापरून स्वतःची मजा, स्वतःची ऐश करण्यासाठी हे दोघंही जिम्मेदार आहेत, अर्चना कुटे आणि सुरेश कुटे। जर हे ईडी म्हणते याच्यावर या सगळ्या लोकांना उत्तर द्यावेच लागतील, कारण त्यांच्याकडे त्या सगळ्या नोटीस गेलेल्या आहेत। त्यांना उत्तर देण्यासाठी पुढच्या महिन्यातली पहिला दुसरा आठवड्याची तारीख दिलेली आहे। जर हे सगळं होतंय तर मग कोणत्या तोंडाने तुम्ही कोर्टामध्ये सांगताय की माझा काही संबंध नाही? मग हे सगळं होतंय तर मग अर्चना कुटे आणि सुरेश कुटे ज्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये एकत्र हाताला हात धरून आले होते त्यावेळेस अर्चना कुटे यांना पोलिसांनी का सोडून दिलं? पोलिसांनी जो तपास केला, आत्ताचे SP यायच्या अगोदरची गोष्ट, पोलिसांनी जो तपास केला त्या तपासामध्ये या गोष्टी निदर्शनास आल्या नव्हत्या का? यांचे जे कर्मचारी, यांचे जे ऑफिसर्स, यांचे जे मॅनेजर यांना ज्यावेळेस पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यावेळेस नेमकं काय समोर आलं? कुठली अफरातफरी झाली होती? मग ज्ञानराधाचा पैसा कुठं गेला आणि कुठून शेवटी असा किती ठिकाणी फिरत फिरत शेवटी तो कुटे ग्रुपला गेला? मग आता याच्यातून असं पण सिद्ध होतंय की जर ज्ञानराधाचा पैसा फिरून असं हेराफेरी करून कुटे ग्रुपमध्ये वापरला गेलाय तर मात्र कुटे ग्रुपची प्रत्येक प्रॉपर्टी ही ज्ञानराधाच्या ठेवीदाराच्या मालकीची आहे। त्या प्रत्येक प्रॉपर्टीवर ठेवीदारांचा अधिकार आहे, कारण तो मूळ पैसा ठेवीदारांचा, त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर आवाची सवा, लोन, फी काय जे घेतला असेल ही परत एक ठेवीदारांची फसवणूकच आहे। हे सगळं होत असताना एखादा ठेवीदार जर समजा एखादी कंपनी म्हणजे बाहेरून शो आणि मधून शोच, एखादी कंपनी बघण्यासाठी जर त्या ठिकाणी जात असेल तर त्याच्यावर गोळीबार होतो। हे का? असंख्य ठेवीदार आजारी पडतायत, असंख्य ठेवीदारांना उपचार करण्यासाठी पैसे नाहीयेत, नेमकं त्याला जिम्मेदार कोण? आपण आतापर्यंत सुरेश कुटे हेच जिम्मेदार असं म्हणत होतो, यशवंत हेच जिम्मेदार असं म्हणत होतो, आशिष हेच जिम्मेदार असं म्हणत होतो, फक्त हेच जिम्मेदार नाहीयेत तर ज्ञानराधाचे सर्व डायरेक्टर्स आणि अर्चना कुटे। मग अर्चना कुटेची आता इंटरिम रिलीफ जर कॅन्सल झालेले आहे, रद्द झालेले आहे, तर मग पोलीस अर्चना कुटेला कधी उचलणार? अर्चना कुटेला जर पोलिसांनी उचललं तर ज्ञानराधाचा घोटाळा आणि त्याच्यातलं गोडे बंगाल हे सगळं समोर येणार आहे। आम्हाला कोणाची दुश्मनी नाही, कोणाचं स्पेशल वैर नाही, पण तो दुःखी ठेवीदार, तो त्रस्त ठेवीदार आम्ही जवळून पाहिलाय आणि या त्रस्त ठेवीदारांना न्याय मिळण्यासाठी या सगळ्या प्रक्रिया होणं जरुरी आहे। आणि परत एकदा सांगतोय, मला शाश्वती आहे की बीड पोलीस काही दिवसात अर्चना कुटे यांना ताब्यात घेतील। हे सगळं होतंय ईडीच्या शोकॉज नोटीस मध्ये हे दिसतंय, 2 दिवसापूर्वी ईडीच्या पत्रामध्ये हे दिसतंय की सुरेश कुटे, दिव्यांगदा शर्मा, मग ते जळगाव कोण? नेमकं त्या जळगावचा काय रोल? मग ते जळगावचा रोल आहे की नाही? मग तुम्ही ईडी वाले जळगावला का गेले? नेमकं तिथं कोणासाठी गेले होते? कोणाची चौकशी केली? कोणाची माहिती काढली? त्या माहितीतून काय समोर आलं हे पण ठेवीदारांच्या समोर येणं गरजेचं आहे, किंवा जळगाव कनेक्शनचा पर्दाफाश होणं जरुरी आहे। सगळ्यांनी मिळून केलं भोळा भाबडा ठेवीदार, तुमच्या प्रत्येक फेसबुकच्या व्हिडिओवर विश्वास ठेवणारा ठेवीदार, तुम्ही त्या मोठ्या मोठ्या फाईल घेऊन ठेवीदारांच्या समोर आले, ठेवीदारांनी तुमच्यावर डोळे बंद करून विश्वास केला।
फ्रॉड झाल्यानंतर पण केला आणि अगोदर पण केला। तुमचे व्यवस्थापक, मॅनेजर, एक्झिक्युटिव्ह ऑफिसर काय जे असतील ते त्यांनी ठेवीदारांना घरी जाऊन मोठं मोठं आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली आणि तो गोळा केलेला पैसा सरळ सरळ तुमच्या हातात दिला आणि तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी, तुमच्या मोजमजेसाठी वापरला। म्हणजे वापरताना छान वाटलं होतं, आता ते फेडावंच लागणार आहे। हे ईडीचं जे शो कॉज नोटीस आहे हे मात्र खूप काही बोलून जातं आणि ऑथेंटिक कागद आहे। आतापर्यंत ऑथेंटिक कागद नव्हता, सांगितलं जायचं की नाही ते आमचे पैसे आलेत पण आरबीआयने अडवलेत, आरबीआयच्या समोर निदर्शनं करा, आमचा पैसा येतोय, कॉम्प्युटर चालू आहे, सिस्टम चालू आहे, रातभर जागतोय, हे सगळं सांगितलं जायचं। हे तर खोटं ठरलंच ठरलं। पण तुमचा आणि ज्ञानराजाचा काही संबंध नाही, हे जे मोठ्या छाती ठोकून तुम्ही मांडायचे हे पण सगळं खोटं ठरलंय आणि ह्याच्यातून एक सिद्ध होतंय, ज्ञानराजाची वाट लावण्याचं काम, ज्ञानराजाची बर्बादी करण्याचं काम, ठेवीदारांचं वाटोळं करण्याचं काम सुरेश कुटे आणि अर्चना कुटे बरोबरच यशवंत कुलकर्णी, आशिष पाटोदकर, नारायण शिंदे, श्रीमंत हाडोळे, श्रीकांत आमटे आणि इतर लोकांनी केलेलं आहे। तर आजचा व्हिडिओ मात्र ठेवीदारांच्या हिताचा आहे आणि हे मुद्दे पुढे पुढे येतील आणि याच मुद्द्यांचं ज्यावेळेस पूर्ण इन्व्हेस्टिगेशन होईल त्यावेळेस मात्र कुटे ग्रुपच्या प्रॉपर्टीज या ठेवीदारांसाठी वापरल्या जातील, विकल्या जातील आणि त्याचा आलेला पैसा ठेवीदारांनाच मिळणार आहे। थोडा वेळ लागेल, थोडा संयम ठेवावा लागेल, सर्व ठेवीदारांनी एकत्र मिळून झटावं लागेल आणि बीड एसपी सारखंच बाकी सगळ्या जिल्ह्यातल्या एसपीने जर मदत केली, सगळ्या जिल्ह्यातल्या गुन्हे म्हणजे तुमचे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने जर मदत केली तर मात्र आणखीन ठेवीदारांचा पैसा मिळण्यासाठीचा मार्ग सोपा होईल। आजच्या व्हिडिओत एवढंच मित्रांनो, नंतरचा व्हिडिओ आणखीन एक वेगळा विषय घेऊन आपण भेटू।